नमस्कार, मी दीपक शिरावगे आणि आपण पाहत आहात लाईव्ह जनसत्ता। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध दिनांक 24 रोजी फैजपूर प्रांत अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हिंदुत्ववादी संघटनांनी याचे आयोजन केले होते। यावेळी दहशतवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। प्रांताधिकारी बबनराव काकडे यांना देखील निवेदन करण्यात आले। यावेळी महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महंत पवनकुमारजी महाराज, आमदार अमोल भाऊ जावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। बघा यावेळचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर। जी परवाची घटना आहे हिचा निषेध करावा तेवढा कमी आहे। त्या विषयाकरता सकल हिंदू समाज यावल आणि रावेर तालुक्यातले आपण सगळे स्वयंसेवक या ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या आजच्या या विषयाची पुढची मांडणी हे जिल्हा मंत्री, भुसावळ जिल्ह्याचे जिल्हा मंत्री योगेशजी बंगाडे हे करतील। नंतर महाराज हिंस्र पशुलाही लाजवेल अशा प्रकारे इस्लामिक हिरव्या आतंकवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारत त्यांच्यावर गोळीबार केला। या अशा हिरव्या आतंकवाद्यांचा आज आपण प्रांत ऑफिस समोर धरणे आंदोलन व पुतळा जाळण्याचा कार्यक्रम केलेला आहे। या सर्व धर्मयुद्धात सकल हिंदू समाजातर्फे सर्व हिंदूंना आवाहन करण्यात येत आहे की आपणही त्यात सहभागी होऊन आपलं धर्म कर्तव्य बजावावं व जेव्हा जेव्हा हिंदू धर्मावर अशा प्रकारे आतंकवादी हमले होतील तेव्हा जास्तीत जास्त संख्येने येऊन आपण आपलं कर्तव्य बजावावं। जय श्रीराम। पहलगाम जम्मू काश्मीर या ठिकाणी आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, पहिलं तर मला वाटतं की हा हल्ला प्रमाण आहे की या मानसिकतेच्या लोकांची लढाईची प्रवृत्ती नाही, समोरासमोरून लढाईची मर्दानगी यांच्यामध्ये नसल्यामुळे किंवा त्यांनी ते स्वीकारलंय की आम्ही समोरून लढू शकत नाही, तेवढी क्षमता आणि तेवढं पराक्रम, तेवढी शूरता आमच्यामध्ये नाही, हे स्वीकारल्यामुळे या पद्धतीचे हल्ले अमानुषपणे या आतंकवाद्यांकडून होत आहेत। मी या संपूर्ण घटनेचा निषेध करतो आणि प्रत्येक घटना या देशाला, धर्माला एक मेसेज देत असते। सध्याची घडलेली जी घटना आहे ती या देशाला आणि आपल्या सर्व समस्त सकल हिंदू समाजाला एक खूप मोठा मेसेज देऊन गेली आहे। आणि तो मेसेज आहे की कधीपर्यंत आपण जातीमध्ये, समाजात आणि संप्रदायामध्ये विभाजित होऊन आपापसामध्ये आपण मतभेद निर्माण करून जगणार आहोत। कारण की त्या ठिकाणी झालेली जी घटना आहे त्या घटनेमध्ये आतंकवाद्यांनी तू कोणत्या धर्माचा आहे, तू कोणत्या संप्रदायाचा आहे, तू कोणत्या देवाला मानतो, कोणत्या जाती समाजाचा आहे हा उल्लेख केला नाही। त्याला फक्त प्रश्न विचारला गेला की तू कोणत्या धर्माचा आहे। याचा अर्थ आपण हे समजून यापुढे असे हल्ले आपल्या भारतात होऊ नये, अशी या जिहाद्यांची ताकद वाढू नये, यासाठी आपल्याला आता आपली रेषा लांब करायची वेळ आली आहे। हा हल्ला किंवा अशा घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या खूपच विघातक आहेत। मला असं वाटतं की जात पंथ समाजात विभाजित झाल्याचे परिणाम आहे की आज आपल्या परिसरात आज सुद्धा मला फक्त तोच आतंकवादी हल्ला वाटत नाही, पण मला माझ्या या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जिथे गौमातेला राज्यमाता म्हटलं जातं तिथे आजही या परिसरात गौमाता कापली जाते, गोवंश कापला जातो, हा सुद्धा आतंकवाद आहे। आणि हे वाढण्याचं कारण आपण विभाजित झालोय ते आहे। आपल्याला संघटित होऊन समोरच्याची ताकद वाढणार नाही। आज प्रशासनाला आपण विनंती केल्यामुळे प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करतंय, परंतु गोवंशाची हत्या करणारी जी लोक आहेत त्यांच्या मनात भीती कोण निर्माण करणार, त्यांच्या मनात भीती केव्हा निर्माण होईल
का ताकद होते गोवंश कत्तलीची या महाराष्ट्रात, जिथे राज्यमाता म्हणून गौमातेला घोषित केलंय? माझं मत असं आहे की हे सुद्धा एक षडयंत्र आहे भावना दुखावण्यासाठी. यासाठी जे हिंदू गाय मातेला विकतात, गोवंश विकतात, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांचाही सकल हिंदू समाजाने निषेध केला पाहिजे. त्यांना त्या पद्धतीचा दंड दिला पाहिजे आणि जे कत्तल करतात त्यांनाही आळा बसला पाहिजे, मनात भीती निर्माण झाली पाहिजे. पण आज सर्रासपणे बिनधास्तपणे भीती न बाळगता जे काही हे सगळं होतंय हे भविष्यामध्ये वाढू शकतं. हे ताकद वाढू शकते. यासाठी आवश्यक आहे की आपल्या तरी परिसरामध्ये ज्या ज्या गोष्टींच्यामुळे जो सौहार्दपूर्ण वातावरण आपल्या परिसरात आहे हे गढूळ होणार नाही, या पद्धतीची जबाबदारी सगळ्यांची आहे. आणि भविष्यामध्ये जर अशा गोष्टी ज्या सकल हिंदू समाजाच्या भावना दुखावणाऱ्या ज्या गोष्टी आहेत भविष्यात ह्या बंद नाही झाल्या, या वाढत असतील, तर आमच्यासारखे धर्मगुरू सुद्धा मंदिरातून पुढे सकल हिंदू समाज आक्रमक झाला पाहिजे अशी प्रवचनं करायला सुरुवात करेल. असा आदेश करायला धर्मगुरू सुरुवात करतील. अशी वेळ निदान हिंदू धर्माच्या धर्मगुरूंवर आणू नये अशी मला अपेक्षा आहे. नाहीतर हे सगळं होणार. मी आता तिसऱ्या चौथ्या वेळी आपल्या परिसरात हा विषय परत परत बोलतो आहे. मी हे विषय नंतर कृतीत उतरवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार. म्हणून तिथे जो हल्ला झाला, आज गोवंशावर जो हल्ला होतोय, माझ्यासाठी तोही आतंकवाद आहे, माझ्यासाठी तो सुद्धा जिहाद आहे आणि ते सुद्धा बंद झालं पाहिजे. अशी ही संपूर्ण परिस्थिती आपल्याला शिकवते. आता तरी तुम्ही वेगवेगळी मंडळं, गणेश मंडळं वेगळी, दुर्गोत्सव मंडळं वेगळी, हा वाडा वेगळा, तो वाडा वेगळा, हे सगळं सोडा. कारण की परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर आहे. म्हणून आपण आता सगळे आपले मतभेद, मान सन्मान, हे सगळे आग्रह, हे सगळं विसरून आता आपण सगळ्या युवानांनी एकत्रित येऊन आपली जी ताकद आहे ती फक्त नाचण्यात व्यर्थ न घालवता ती देव देश धर्माच्या कारणी लावायला शिका. तेव्हा हे हल्ले बंद होतील. पंतप्रधानांना आमची विनंती आहेच, पण फक्त त्या एकट्यांवर अवलंबून राहणार नाही. आमचीही भूमिका त्याच्यामध्ये खारीच्या वाट्याप्रमाणे असली पाहिजे असं मला वाटतं. मी केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो, कठोरात कठोर. मैंने कल भी बोला था मंच पर, पूज्य महाराज श्री वहाँ उपस्थित थे, कि जाति न पंथ न संप्रदाय न किस राज्य के हो, कहाँ के हो, कौन हो, क्या करते हो, किस पार्टी से जुड़े हो, कुछ नहीं पूछा. उन्होंने पूछा तो सिर्फ धर्म पूछा. और धर्म पूछने के बाद उनको इतनी क्रूरता से मारा गया जो देखने लायक नहीं है. हमारा जो फोटो आ रहा है बड़े दुर्दैव है, वो फोटो देखने में आंखों में आंसू आ जा रहे. उस घटना का कड़े शब्दों में पूरा संत समाज एवं समस्त हिंदू समाज उसकी निंदा करता है. और मैं हमारे समस्त हिंदू भाई बहनों से अनुग्रह करूंगा कि हम जो घटना हुई उससे एक सीख तो हम सबको ले लेनी चाहिए कि अब तो एक हो जाओ. जो गली मोहल्ला जाति पंथ संप्रदाय में हम सब बटे हुए हैं, इस सब को छोड़कर अगर एक हो जाएंगे तो हमारी शक्ति दिखेगी और हम शक्तिशाली होंगे. जब तक जिस प्रकार उनका मैसेज हमारे भारत के प्रधानमंत्री को देने के लिए बोला गया है, उसी प्रकार हमको भी एक मैसेज देना चाहिए कि हम जाति पंथ समुदाय में नहीं बटे हुए हैं. हम इस देश के लिए आज भी एक हैं. ये देश हम सबका है. और मैं हमारे लोग हैं जो कई तरह के आज भी इस घटना का जो विरोध नहीं कर रहे, बाकी दूसरी जगह घटनाएं होती है तो खुलेआम झंडा लेके घूमते हैं. आज वो लोग कहाँ गए? ऐसे लोगों से भी आप सावधान रहें, समझ जाएं. जो हमारे देश के विरोधी हैं, जो देश के साथ नहीं खड़े, वो हमारे भी विरोधी हैं. संपूर्ण भारत के साधु समाज, पूज्य महाराज जी एवं सभी संत समाज, जरूरत पड़ने पर यदि हम सबकी संत महात्माओं की जरूरत भी पड़ती है उस बॉर्डर पर, उस जगह, तो हम अपना सीना तान कर वहाँ खड़े हैं. और भारत सरकार से मैं निवेदन करूँगा कि कठोर से कठोर कार्रवाई की जाए. उनकी 7 पीढ़ियाँ याद रखें, ऐसा उन पर कार्रवाई की जाए.
और समस्त भाई बहनों से निवेदन करूंगा कि ऐसी दुख की घड़ी में देश के साथ खड़े रहें। और पूज्य महाराज श्री ने सब जो बोली दिया, इसी के साथ मेरी वाणी को विराम। जय श्री राम। घटना घडली तुम्हाला त्याची माहिती आहे। त्या संदर्भात आमच्या भावना वरपर्यंत तुम्ही पोचाव्या। जसं त्यांनी निरोप दिलाय की तुमच्या मोदींना सांगा, तसं आमचा तुम्हाला निरोप आहे। आमचंही म्हणणं मोदींना सांगा की जे काही आतंकवाद्यांनी जो काही विषय केला आहे तो वाईट आहे। त्याचं तीव्र शब्दामध्ये सर्वांनी आम्ही निषेध पण केला आहे। कार्यकर्त्यांनी बाहेर एक पुतळा दहन वगैरे प्रतिकात्मक तसं केलं पण आहे। एक आपल्या भावना प्रत्येकाच्या आणि जे काही जे आहे त्या पद्धतीने जर पाकिस्तानची इच्छा आहे त्यांनी समोरासमोरून लढावं। मला तर असं वाटतं की एवढा छोटासा देश इस्रायल जर हे सगळं चॅलेंज स्वीकारू शकतो तर आपला देश त्या मनाने खूप मोठा आहे सर्व पद्धतीने। तर त्यावर कायमस्वरूपी, कारण की प्रत्येक याच्यामध्ये आतंकवादी हल्ले आणि अशा हत्या करणं या पद्धतीने निर्दयी आणि ती पर्यटकांवर ते चुकीचं आहे। तुम्ही वरपर्यंत थोडंसं जो आमचा निषेध आहे, भावना आहे, तर तुम्ही पोचवावे। त्यांनाही दंड झाला पाहिजे, कारण आता जर राज्य सरकारने नियमच केलाय की ती घोषणा केली राज्यमाता, तर ते दंडाला कारण म्हणजे ते दंड त्यांना झाला पाहिजे। आणि आम्ही आमच्या परीने कथा कीर्तन प्रवचनात प्रयत्न करतोच आहे की गोवंश जो आहे तो उपयुक्त किती आहे। आणि एखाद्या आईबापाने आपल्याला जन्म दिला आहे, लहानाचं मोठं केलं, शिकवलं, जग दाखवलं, सगळं काही, मग आपण म्हातारपणात विकत नाही ना त्यांना की आता तुम्ही काही उपयोगात येत नाही, तुम्ही आता सोबत काही कामा येत नाही म्हणून आपण त्यांना बाहेर नाही काढत। आपण त्याची जाणीव ठेवतोय, कृतज्ञता असते। सगळ्यांना परिचय असेल तुमचं सगळं योग्य दादा सगळ्यांना वैभव आहे ना चांगली बोलतो एकदा 5-10 मिनिटात वकील साहेब बोर्डाचं पहिला यांचंच आहे